नमस्कार मैत्रिणींनो, आर जे फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी। तर त्यासाठी आपण मिक्सरमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, जिरं आणि धने पावडर करून घेणार आहोत। चिरलेली कोथिंबीर आपण घेणार आहोत धुवून स्वच्छ। कोथिंबीरमध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। तुम्हाला जेवढ्या वड्या करायच्या त्या अंदाजे बेसन पीठ घाला। थोडंसं तांदळाचं पीठ घाला। मी इथं 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे। लाल मिरची, नंतर इथं मीठ, थोडंसं तेल घाला आणि जी आपण पूड केलेली आहे लसूण हिरवी मिरचीची ती ॲड करून हे मिक्स करा। मिक्स करून व्यवस्थित डो तयार करा। डो व्यवस्थित तयार करायचा आहे। वरून थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि लांबट असे 2 डो मी इथं तयार केलेले आहेत। ते डो तयार करण्यासाठी आधी एका ताटामध्ये तीळ ठेवा आणि तीळवरून तो डो असा फिरवा, जेणेकरून तीळ ही डोला वरून लागेल। नंतर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि वरून एक चाळणीला तेल लावून ह्या दोघी डो मी तिथं ठेवलेले आहेत। आता 15 ते 20 मिनिटानंतर चेक करायचं आहे एका चाकूच्या सहाय्याने की हे वड्यांचा जो डो आहे तो शिजलेला आहे का। आणि त्यानंतर या पद्धतीने वड्या छानशा कापून घ्यायच्या आहे। आता फ्राय करण्यासाठी मी तव्यावर तेल टाकलेलं आहे। शॅलो फ्राय करूयात आपण यांना आणि तेल टाकून वड्या आपण दोघी साईडने व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। अशा पद्धतीने कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। थँक्यू।